जय जय रघुवीर समर्थ. सार्थ मनाचे श्लोक, मनोबोधाचा अभ्यास. मारुतीबुवा रामदासी यांनी लिहिलेला अर्थ. श्लोक क्रमांक 2. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम. हे सज्जन मना, भक्ती मार्गाचा अवलंब कर. भक्तीनेच श्रीहरीची प्राप्ती होते. जगात संत सज्जनांनी जे जे निंद्य म्हणून सोडले आहे ते सर्वही जाणून सोडावे. दिसणारे व भासणारे हे सर्व विषय वाईटच समजावेत. विश्वामध्ये चराचराला व्यापून असणारी चित शक्ती हीच एक पूजनीय, वंदनीय, शोधनीय आहे. सच्शील संत सज्जनांच्या वचनांवर विश्वास ठेवून अतिशुद्ध असणाऱ्या आत्मतत्वाचा शोध घ्यावा. मानवी जीवनातील हा एक अत्यंत महत्वाचा प्रयत्न समजावा. अत्यंत चंचल असणाऱ्या मनाला श्री समर्थांनी सज्जन का म्हटले? त्याचे कारण मनावर स्वप्रयत्नांनी सुसंस्कार केले तर मानव नराचा नारायण होतो. हे सज्जन असणारे मनच अंती स्वस्वरूपापाशी एकरूप होऊ शकते. म्हणून भक्ती मार्गाच्या योगाने मनावर मनोजय संपादन करावा. श्री समर्थ म्हणतात, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती पासोनी कैसे निवृत्तीसी आले. पहा, अतिशुद्ध मनाच्या साह्याने सद्गुरूंच्या सानिध्यात घडणारा परमार्थ हा एक अलौकिक दैवी चमत्कारच समजावा. जय जय रघुवीर समर्थ.